थेट खोपोलीमध्ये जाऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या खोपोलीमध्ये पोहोचलेले आहेत। मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या नंतर काळोखे परिवाराला भेटण्यासाठी ते खोपोलीमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल सकाळच्या वेळेला हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणी तिथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवरती आरोप देखील करण्यात आले। काळोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगेश काळोखे यांच्या परिवाराला भेटण्यासाठी सध्या खोपोलीमध्ये दाखल झाले आहेत। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। विनायक, नुकतेच आहे ते उपमुख्यमंत्री पोलीस ठिकाणी आलेले मंगेश काल हाताळण्यात आली। त्यांच्या कुटुंबियांना आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी आहे ते उपमुख्यमंत्री आलेले आहेत। आपण जर जे मंगेश काळोखे होते ते आहेत आर्थिक परिषदमध्ये निवडून आले होते। शिंदे नगरसेविका होता, 2 निवडून द्या आणि सध्या त्यांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण 7 आरोपींना काही तांत्रिक कारणांमुळे खरं तर विनायकचा आवाज पोहोचत नाहीये। तिथली ही लाईव्ह दृश्य आपण दाखवतो आहोत आपल्या प्रेक्षकांना। एकनाथ शिंदे हे सध्या काळोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सचिन चव्हाण एवढा वाईट मारलाय तारखेपासून लगेच प्लॅनिंग केली। सिद्धार्थ काका तिरुपतीला गेला 21 तारखेला, 25 तारखेला आल्यावर लगेच 26 तारखेला तिरुपतीला तिरुपतीला 12 तास थांबलाय लगेच त्यांनी हे केलं। असा डायरेक्ट एकटा त्यांच्या जेवढं दम नव्हता करायचा, एकटा एवढ्या दिवस फिरवतात तेव्हा काय नाही केला, असं डायरेक्ट कसं काय करते त्याच्यात काय त्यांच्याकडे फाशीचीच झाली पाहिजे।
मला फुटेज दाखवले त्याच्यात ते आरोपीला मी ओळखू शकतोय. आज त्याला फाशी व्हायला पाहिजे. त्याला स्पेशल किती एकदम मिस्टेक होतं कधी एवढं वस्तू साहेब गोरगरिबांची नेहमी सेवा करणारा साधा साहेब सगळं जे आहे ते सगळं लोकांसाठी सगळ्यांना कोणाला हॉस्पिटलला घेऊन जाणं. आम्हाला धमक्याही होत्या. तो सचिन हिरेमनी साहेब आहे. पोलीस स्टेशनला आदल्या दिवशी मला बोलून घेतला 25 तारखेला संध्याकाळी. आम्ही स्वतः काका आणि मी गेलो आहे. आम्ही एवढं पण सांगितलं का ते दाखवलं आहे त्यांनी एकाने त्या कोणाने दाखवलं जे धप्पा इज कमिंग सून MK म्हणजे मारणार आहे तुला 21 तारखेनंतर ऑपरेट केले. त्या साहेबाला दाखवलं. परत काकाने एवढं पण सांगितलं का त्याच्याबरोबर जी फिरतात पोरं त्यांच्याकडे तो मी पण आहे. तरी त्या साहेबांनी काय बदल नाही घेतली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं झालं. आणि तो साहेब पूर्ण टोटली त्या रोजवरचा होता. तो जवसर जेव्हापासून इथं आला आहे तेव्हापासून त्यालाच साथ दिली गेली. गणपतीच्या मिरवणुकीला पण तो त्रास, नवरात्रीच्या मिरवणुकीला पण त्रास द्यायला. आमच्या माणसाला त्याच्या माणसाला आपल्या त्याचे सर्व बाहेर यायला नेते लोक आहेत. त्यांचे नाव मी सांगतो तुम्हाला. सुधाकर घारे, सुनील तटकरेकडे पण ते 21 तारखेनंतर पासून 25 तारखेपर्यंत भेटतच होते. भरत भगत हे अशी नावं आहेत. एकतर त्यांनी एवढ्या दिवस काय नाही केलं पाहिजे. है ना मोठा लागला पाहिजे. मोठा लागला पाहिजे. एवढे पहिल्याच्या काळात शिक्षा झाली पाहिजे. मेन जो आहे रविदेवकरचा मुलगा संजयकर हा व्यक्ती कॅमेऱ्यात मिस्टर मारत आणि माझ्या सपोर्ट आता माहिती तेव्हापासून आमदारकीला त्यांनी चांगली कामं केली. आत्ता नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी कामं केली. तेव्हा म्हणजे आमच्या मुली
कालापूरमध्ये तो एकटा हे होता, सर्वीकडे काम करायचं, सर्वीकडे अख्ख्या रायगड जिल्ह्यात सर्वांनी बोला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे. कालच मंगेश काळोखे यांची हत्या झालेली होती. आतापर्यंत 7 जणांना अटक झालेली आहे. खरं तर राजकारणामधले आरोप प्रत्यारोप आपण नेहमी बघतो, पण अशा पद्धतीनं नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या होणं दिवसाढवळ्या हे अत्यंत राक्षसी कृत्य महाराष्ट्रानं काल अनुभवलं. संपूर्ण परिसर खरं तर शोकाकुल झालेला आहे. एका पद्धतीची भीती देखील या परिसरामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील या कुटुंबियांनी केली आहे. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी विनायक पाटील आपल्याला अधिकचे अपडेट्स देतात. विनायक, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी काही क्षणांपूर्वी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे आणि ते आता पुढे निघतील. आरोपींना शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर संघटित गुन्हेगारीच्या विषयी या सगळ्या आरोपींवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील या कुटुंबियांची आहे. अर्थात आपण बघितलं, ही भेट होत असताना, ही सांत्वनपर भेट घडत असताना या कुटुंबियांचा आक्रोश देखील आपल्याला माणूस म्हणून हेलावून टाकणारा असाच आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या मानसी काळोखे यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं होतं आणि नगरसेविका म्हणून त्यांची निवड झाली. मात्र हा जो आनंद होता, हे जे सेलिब्रेशन होतं, ते अवघ्या काही दिवसामध्ये त्याच्यावरती विरजण पडलं, कारण त्यांच्या पतीची अगदी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.
योगेश पाटील तू जाऊन दे पाटील मागे आहे ना योगेश कठोर कारवाई होईल. फास्ट ट्रॅक लावू, स्पेशल त्याला मोका शासकीय कारवाई त्या सगळ्यांवर करायला सांगितलं. आणि मी यांच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहील. तुम्ही सगळ्यांनी आता या परिवाराच्या मागं उभं राहायचं आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. शेवटी अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं ना इकडे. हे परत होता कामा नये. अशी वृत्ती ही जी आहे ती ठेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. नाही बरोबर आहे. सर मी पूर्ण आप्पाच्या जनतेच्या वतीने तुमच्यासोबत बोलते. आमच्या थोड्याफार मागण्या आहेत. या आप्पाच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पहिली मागणी हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय ते आम्हाला बघायचंय. दुसरी गोष्ट ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्यासोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नको आहेत. तिसरी गोष्ट त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा. तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि आम्हाला सर ही केस जेवढं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढं आपण लवकर फास्ट द्या. ट्रॅकवर घेऊ. आणि गव्हर्नमेंटचे वकील जे हो. साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे हे करा. करू आपण. त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे मी. सर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे खूप जेवढं लवकर करता येईल ना तेवढं म्हणून मी आलोय ना लवकर इकडे. करा. आम्ही तुमच्यावर खूप डिपेंड आहेत आता. ठीक आहे, काळजी करू नका. मी बघतो काय करतो. माझं पूर्ण लक्ष आहे या केसवर. बाहेर बाहेर तर मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्याला सोडणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल. ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवरती घेऊन सोडवली जाईल, तिचा निकाल लावला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांना आणि इथल्या गावकऱ्यांना देखील दिलेलं आहे. आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या सगळ्यांवरती बकोकाच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल व्हावा अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे. काल आपल्या मुलाला शाळेमध्ये सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांच्यावरती गाडीमधून आलेल्या काही जणांनी जीवघेणा हल्ला केला आणि याच जीवघेणा हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्यांची हत्या घडवून आणण्यात आली. यानंतर आज उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.